या ठिकाणी आपण बघू शकता श्री क्षेत्र पारोळा येथील बालाजी संस्थानचे बालाजी मंदिर आहे। या ठिकाणी पुजारी म्हणून हरीशजी पाठक गुरुजी हे सेवा देत असतात। त्यांना आपण या मंदिराविषयी काय माहिती देतात। त्यांनी थोडक्यात मी गुरुजींना सांगतो की त्यांनी थोडक्यात या मंदिराविषयी माहिती आपण सांगावी। कलौ व्यंकटनायकम। कलियुगामध्ये भक्तांवर कृपा आशीर्वाद असावा म्हणून दक्षिण भारतामध्ये मेरू पर्वतावर त्या शेषाचलावर भगवान बालाजींच्या रूपात भगवान श्रीविष्णू अवतरले आणि ते भक्तवत्सल आहेत, ते भक्ताधीन आहेत। असे ते त्यांचे एकांतिक भक्त म्हणजे गिरीशेठ शिंपी हे पारोळा शहरामध्ये 450 वर्षापूर्वी अंदाजित राहत असत। लहानपणापासून वयाच्या 75व्या वर्षापर्यंत त्यांनी गिरीची म्हणजे तिरुमलेची म्हणजे तिरुपतीची पायीवारी केली आणि पायीवारी केल्यानंतर थकले। 75व्या वर्षी भगवान श्री व्यंकटाचलांना आर्ततेने प्रार्थना केली की महाराज आता थकलोय, आता मी येऊ शकणार नाही। डोळ्यात पाणी आणलं, ही शेवटची भेट म्हणून गिरीचा पर्वत उतरून खाली येऊ लागले। येताना खाली उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली पडशी जड झाली आहे। तर त्या पडशीमध्ये आता जे आपण जो श्रीविग्रह पाहतोय श्री लक्ष्मी व्यंकटेशाचा, याला लक्ष्मी व्यंकटेश श्रीविग्रह म्हणतात। यांच्या छातीवर सर्वांगमय चक्र ही लक्ष्मी व्यंकटेशाची मूर्ती आहे। हा तिरुपतीचा भोगमूर्ती आणि उत्सव मूर्तीचा श्रीविग्रह 450 वर्षापूर्वी भक्तशेठ गिरीशेठ यांच्या जुळीमध्ये अवतरले। मला घेऊन तुमच्या गावी चल, माझी सेवा कर। दरमजाल करीत गावाला आले आणि गावाला आल्यानंतर इथल्या राजालाही माहिती पडलं की असा असा प्रसाद गिरीशेठांना प्राप्त झालाय। त्यावेळेस तो विग्रह घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस राजाला दृष्टांत झाला की मी भक्तांसाठी आलोय, तुझ्यासाठी आलेलो नाही, मी इथेच राहील। आणि म्हणून 450 वर्षापूर्वी गिरीशेठ त्यावेळेस संपन्न होते, त्यांनी या संस्थांची निर्मिती केली, ब्रह्मोत्सव सुरू केला आणि ब्रह्मोत्सव सुरू केल्यानंतर नाना प्रकारच्या सेवा सुरू केल्या। आता पुढे त्यांच्या पिढीने सेवा चालू केलेली असताना त्यांच्या नातीपर्यंत हा वंश वाढला आणि नंतर नातीच्या वंशामध्ये जावयाकडे संस्थान आलं। तर तिथून 8वे जे त्यांचे वंशज आहेत ते वंशज आता या संस्थांचे अध्यक्ष आहेत। त्यांचं नाव श्रीकांत रघुनाथ शेठ शिंपी। ते अत्यंतिक तत्परतेने आणि निश्चिंततेने संस्थांची सेवा करतात। आपल्या या ठिकाणी त्यांची पुढची पिढी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। हो, कार्यरत आहे आणि ते उत्तमरित्या सेवा करत आहेत। आणि आपले जे बालाजी आहेत या संस्थांचं वैशिष्ट्य आहे, ही जी मूर्ती आहे ही मूर्ती देवाकडे कॅमेरा घ्या तुम्ही, ही 11 इंच उंचीची आहे, ही पंचधातूची आहे आणि आपल्या परिपूर्ण सर्व साधू सामानाने परिपूर्णरित्या भगवंत या ठिकाणी भक्तांसाठी उपस्थित आहेत। या देवस्थानचं वैशिष्ट्य असं की याची भोगमूर्ती पण तीच आहे जी उत्सव मूर्ती आहे। उत्सवामध्ये भोगमूर्तीच बाहेर पडते, इथे काही नसतं। 15 दिवस गावामध्ये देव फिरतात, भक्तांना दर्शन देतात। आणि यामध्ये सर्वात मोठा एक चमत्कार असा आहे की वर्षातून एकदा आश्विन शुद्ध सप्तमीला ज्या दिवशी गिरीशेठांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी आमचे भगवान स्मशानात भक्ताला भेटायला जातात। हा जगातलं एकमेव आश्चर्य आहे की कधी देवाची मूर्ती स्मशानात जात नाही, पण भगवंत आपल्या साजो सामानासकट पूर्ण अलंकारासकट जवळजवळ देवाच्या अंगावर 300-350 तोळे सोनं आहे, ते सर्व साजो सामान घेऊन वाजत गाजत भक्ताच्या दर्शनासाठी भक्ताच्या भेटीसाठी स्मशानात जातात। बऱ्याच वेळेस आम्ही तिथे पूजा करत असतो आणि ते चितेवर तिथे चिता जळत असते। अशा अवस्थेत आम्ही त्या ठिकाणी जातो, भक्ताची भेट होते, अभिषेक होतो आणि मूर्ती परत येते। ज्याप्रमाणे तिरुपतीला ब्रह्मोत्सव होतो त्याप्रमाणेच पारोळ्याचा ब्रह्मोत्सव आहे, त्याच्यामध्ये दोऱ्याचाही फरक नाही। या ठिकाणी
स्वर्गीय रमेश पिले हे 2 वर्ष तिरुपतीला अध्ययनाला होते. तर स्वर्गीय रमेश पिले सर, हा, ते संस्कृतच्या अध्ययनासाठी होते. तर त्यांनी तिथला ब्रह्मोत्सव अभ्यासला होता. तर ते मला बोलले होते की हरीश, तिथला ब्रह्मोत्सव आणि आपला ब्रह्मोत्सव याच्यामध्ये कोणताही फरक नाही. आणि ज्याप्रमाणे तिथे सेवा आहेत त्याप्रमाणे सर्व सेवा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होते. भाद्रपद वद्य त्रयोदशीला ब्रह्ममुहूर्त स्तंभारोपण होतं. नंतर वेगवेगळ्या वाहनांवर सेवा होते. अश्विन शुद्ध एकादशीला रथावर देव आरोहित होतात. हा जो रथ आहे हा महाराष्ट्रातला 1 नंबर उंचीचा रथ आहे आणि भारतातला 2 नंबरचा रथ आहे. जगन्नाथपुरीनंतर आपल्या रथाचा नंबर लागतो. आणि या रथावर भगवंत विराजमान होतात. दुपारी 12 ते 1च्या दरम्यान रथयात्रा सुरू होते. रात्री पूर्ण गावात एक फेरी मारून 1 ते 1:30च्या दरम्यान भगवंत आपल्या स्वस्थानाला परत येतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत. नंतर अश्विन शुद्ध पौर्णिमेला मोठं राम मंदिर या ठिकाणी चक्रस्नान आणि अवभृत स्नानासाठी देव जातात. आणि त्या ठिकाणी नवरात्राची आमची सांगता होते. त्या ठिकाणी आपण काकणमुक्त होतो. नंतर मंगळवार किंवा शुक्रवार पाहून देवाची प्रक्षाळ पूजा होते आणि देव पुन्हा सोहळ्यात जातात. नंतर मग 11.5 महिन्यासाठी कोणालाही देवाला स्पर्श करता येत नाही. आम्हाला अर्चक म्हणून जे नियम घालून दिले आहेत त्या नियमा अंतर्गत देवाची 11.5 महिने पूजा करावी लागते. त्याप्रमाणे देवाची पूजा अर्चना व्हावी अशी रचना आतापर्यंत चाललेली आहे आणि पुढे सुद्धा त्याप्रमाणे राहील. आता 2 महिन्यापूर्वी सर्व बालाजी भक्तांनी अशी प्रार्थना केली की आपण भगवंताचं जे सिंहासन आहे हे सिंहासन चांदीच्या पत्र्याने मळवावं. आणि चमत्कार असा की आषाढ शुद्ध एकादशी पासून आतापर्यंत कालपर्यंत 4.25 किलो चांदी भगवंतांच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेली आहे. हे जे सिंहासन आहे, ही जी प्रभावळ आहे आणि हा दरवाजा हा पूर्ण चांदीच्या पत्र्याने मळवावा असा सर्व भक्तांचा संकल्प आहे. आणि भगवंताच्या कृपा आशीर्वादाने लवकरच तो संकल्प परिपूर्ण होईल. ज्याला सेवा करायची असेल त्यांनी संस्थांशी संपर्क साधावा. जय बालाजी. आता आम्ही पण बाहेर ते निवेदन किंवा गाणं त्या ठिकाणी वाचलं, तर मग जर कोणाला हा व्हिडिओ बघून दान करण्याची इच्छा असेल किंवा झाली समजा, तर त्यांच्यासाठी मोबाईल नंबर कोणाचा किंवा त्या ठिकाणी त्या बोर्डावर आम्ही 4 नंबर दिले आहेत, 5 नंबर. त्या नंबरचा फोटो काढून तुम्ही याच्यावर अपलोड करून द्या. त्या ठिकाणी संपर्क करा. एक व्यवस्था लावली आहे कारण चांदी ही मौल्यवान वस्तू आहे. सरळ देवापाशी जावी यासाठी आमच्या संस्थेचे जे ज्येष्ठ विश्वस्त आहे माजी खासदार नानासाहेब एटी नाना पाटील यांनी याची सर्व रचना व्यवस्थित निर्माण करून त्याची व्यवस्था लावून दिली आहे. त्या व्यवस्थेप्रमाणे ती चांदी कलेक्शन करण्यात येईल. तुम्ही त्या नंबरवर संपर्क करू शकता. त्या बोर्डावर नंबर दिला आहे, त्या नंबरचा फोटो काढून तुम्ही त्याच्यावर टाकून द्या. जय बालाजी. जय बालाजी. वेंकटरमण गोविंदा 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 बालासाहेब की जय. तिरुपती बालाजी की जय.